नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य शोक तांत्रिक प्रश्न T20 सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे। यामध्ये मित्रांनो 18 जुलैपासून तुमचे जे काही आरोग्य शोक या पदाच्या परीक्षा होणार आहे, तर या परीक्षेसाठी मित्रांनो तुम्हाला हमखास मार्क मिळवून देणारी टेस्ट सिरीज असणार आहे। यामध्ये मित्रांनो एकूण 20 प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे। तर चला आता 20 पैकी तुमचे किती उत्तर बरोबर येतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 5 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे। तर मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य शोक या पदासाठी तांत्रिक प्रश्नाची सिरीज स्टार्ट झालेली। पहिला प्रश्न आपण आता तुमच्या स्क्रीनवर आहे, याचं उत्तर तुम्हाला 5 सेकंदामध्ये द्यायचं आहे। तर पहा मित्रांनो, आरोग्य शोक पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर तुमचा आलेला आहे। पुढीलपैकी मूलद्रव्याच्या गटापैकी कोणता गट डोबोरायनरच्या त्रिकाशी संबंधित नाही किंवा डोबोरायनरचे त्रिक नसलेला गट तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे। 3 ऑप्शन पहा, यापैकी डोबोरायनरची त्रिके आहेत आणि या ठिकाणची एक ऑप्शन आहे जो वेगळा असणार आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे। 5 सेकंदाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे वरीलपैकी जे काही 3 आहेत हे डोबोरायनरची त्रिके आहेत, परंतु चौथा नंबरचं ऑप्शन हे या ठिकाणी वेगळं असणार आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। त्याच्यानंतर पहा, आधुनिक आवर्तन सारणीमध्ये हॅलोजनला रिकाम जागा या गणामध्ये ठेवण्यात आलेला आहे। आधुनिक आवर्तन सारणीवर 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला मागच्या जे काही परीक्षा झाल्या यामध्ये प्रत्येक शिफ्टला 2 ते 3 क्वेश्चन विचारलेले होते आधुनिक आवर्तन सारणीवर। तर आधुनिक आवर्तन सारणीमध्ये हॅलोजनला रिकाम जागा या गणामध्ये स्थान देण्यात आलेले आहे। पहिला ऑप्शन का 15व्या गणामध्ये, 2 नंबरचा ऑप्शन आहे 16व्या गणामध्ये, 3 नंबरचा ऑप्शन आहे 17व्या गणामध्ये आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 18व्या गणामध्ये। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी हॅलोजनला कोणत्या गटामध्ये स्थान देण्यात आलेले आहे। 5 सेकंदाचा वेळ तुमचा स्टार्ट झालेला आहे। सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3। म्हणजे आधुनिक आवर्तन सारणीमध्ये हॅलोजनला 3 या गणामध्ये म्हणजे 17व्या गणामध्ये ठेवण्यात आलेले आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी वेगळं शास्त्रज्ञ आपल्याला ओळखायचे आहे। वेगळे शास्त्रज्ञ कोण आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे। 3 शास्त्रज्ञ दिलेले आहेत पहा, यापैकी 4 शास्त्रज्ञांपैकी एक वेगळे आहेत। या पहा न्यूलँड्स, त्याच्यानंतर डोबोरायनर, 3 नंबरचा ऑप्शन पहा मेंडेलिव आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो मोजली। तर यापैकी वेगळा शास्त्रज्ञ ओळखायचा आहे। तर पहा, न्यूलँड्स, डोबोरायनर, मेंडेलिव आणि मोजले, तर यापैकी मोजले असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। कारण की पहा, आवर्तन सारणी मांडत असताना ह्या वरती जे काही 3 जण आहेत म्हणजे न्यूलँड्स, डोबोरायनर आणि मेंडेलिव यांनी अणुअंक जे मांडले ते अणुवस्तुमानानुसार या ठिकाणी मूलद्रव्याचे वर्गीकरण केलं। कसं? अणुवस्तुमानानुसार, अणुच्या वस्तुमानानुसार याने वर्गीकरण केलेल्या मूलद्रव्याचं, परंतु मोजले यांनी अणुअंकानुसार केलं। पहा, अणुअंकानुसार केलं, हे लक्षात ठेवा। पहा, अणुअंकानुसार मूलद्रव्याचे आवर्तन सारणीचं वर्गीकरण केलेले कोणी? मोजले यांनी। त्यामुळे मोजले या ठिकाणी वेगळे असणार आहेत। म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। त्याच्यानंतर पहा, 4 नंबरचा प्रश्न, रासायनिक समीकरणाच्या डाव्या बाजूला लिहितात। तर रिकाम जागा रासायनिक समीकरणाच्या डाव्या बाजूला लिहितात। तर रासायनिक समीकरणाच्या डाव्या बाजूला काय लिहितात? पहिलं ऑप्शन पहा उत्पादिते, 2 नंबरचा ऑप्शन आहे अभिक्रियाकारके, 3 नंबरचा ऑप्शन आहे उत्प्रेरके आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मूलद्रव्ये। तर रासायनिक अभिक्रियाच्या डाव्या बाजूला जे काही लिहितात ते लिहितात मित्रांनो अभिक्रियाकारके। ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, अभिक्रियाकारके। मित्रांनो, तुम्हाला ह्या 20 क्वेश्चनपैकी तुमचे किती क्वेश्चन बरोबर येतात हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ज्या विद्यार्थ्याचे 17 ते 18 क्वेश्चन या ठिकाणी बरोबर येतील तर या विद्यार्थ्यांना पोस्टपासून कोणी रोखू शकणार नाही। जर तुम्हाला 15-16 क्वेश्चन जर येत असतील यापैकी, तर मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करणं आवश्यक असणार आहे। 10वीचे जे काही 2 पुस्तक हे चांगल्या प्रकारे वाचून जा। त्याच्यानंतर पहा, 5 नंबरचा प्रश्न, रासायनिक अभिक्रिया कारकाच्या मध्यभागात बाणावर त्रिकोण या संख्येद्वारे रिकाम जागा दर्शवतात। तर पहा, रासायनिक अभिक्रिया तुम्ही पाहत असताना बाण जो दाखवला जातो या बाणावर जो काही त्रिकोण दाखवला जातो, असा एक बाण दाखवला जातो। पहा, यामध्ये बाणावर जो काही त्रिकोण दाखवला जातो, तर हा त्रिकोण कशाचं सिम्बॉल दाखवतो हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। पहिलं ऑप्शन पहा अधिकारकाचं, त्याच्यानंतर उत्पादिते, त्याच्यानंतर उष्मा आणि 4 नंबर अभिक्रियाकारकाची दिशा। नेमकं काय दाखवते हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। जो की बाण आहे, बाणावर त्रिकोण काढलेला आहे, तर हा त्रिकोण नेमकं काय दाखवतो हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। हा मित्रांनो 10वीचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मित्रांनो जवळपास 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा 3 ते 4 वेळेस आलेला आहे आणि IBPS सुद्धा अशा स्वरूपाचे क्वेश्चन विचारतं। त्यामुळे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पहा, 5 सेकंदाचा वेळ तुमचा संपलेला आहे। तर या 5 सेकंदामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे। रासायनिक अभिक्रियाकारकाच्या मध्यभागामध्ये बसवणारा जो काही बाण असतो, तर हा बाण काय दर्शवतो? तर उष्मा दर्शवतो। काय दर्शवतो मित्रांनो? उष्मा दर्शवत असतो। IMP प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा।
त्याच्यानंतर पहा 6 नंबरचा प्रश्न, दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला काय म्हणतात? पहा, दाबामुळे दाब वितळणे म्हणजे बर्फावर दाब दिला असता त्याच्यानंतर तो बर्फ वितळतो आणि दाब काढून घेताच परत तो बर्फ तयार होतो, या प्रक्रियेला काय म्हणतात? पहिला ऑप्शन पहा पुनर्हिमायन, 2 नंबरचा ऑप्शन आहे उत्कलन, 3 नंबरचा ऑप्शन आहे गोठण, 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो बाष्पीभवन. तर दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या प्रक्रियेला म्हणतात मित्रांनो पुनर्हिमायन. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, लघु परिपथामध्ये परिपथातील एकूण विद्युतधारा रिकाम जागा होते. पहा, लघु परिपथ आहे, लघु परिपथातील एकूण विद्युतधारा रिकाम जागा होते. पहिलं ऑप्शन पहा कमी होते, 2 नंबरचं ऑप्शन आहे पहा जास्त होते, 3 नंबरचं ऑप्शन आहे तशीच राहते, 4 नंबरचं ऑप्शन आहे पायरीने वाढत जाते. महत्त्वाचे प्रश्न आहेत, कन्फ्यूज करणारे मित्रांनो. या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला देण्यात आले. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. यामध्ये जेवढे काही प्रश्न आहेत सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि हे मित्रांनो हे प्रश्न पूर्णपणे 10वीच्या बेसवर आधारित आहे. कुठलाही प्रश्न 10वीच्या बाहेर तुम्हाला दिसणार नाही. तर लघु परिपथामध्ये परिपथातील एकूण विद्युतधारा कशी होते? तर ती जास्त होत असते. ऑप्शन क्रमांक 2 निवडले. पहा, कन्फ्यूज करणारे ऑप्शन तुम्हाला IBPS देतं. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की जे काही ग्रामसेवकचं तांत्रिक होतं एवढं सोपं होतं, परंतु मित्रांनो जास्ती जेवढं काही सोपं आहे तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नव्हतं. कारण की मित्रांनो अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला खूप काही गोंधळामध्ये टाकणारे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 8 नंबरचा प्रश्न पहा, बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर आहे, तर भिंगाची शक्ती या ठिकाणी किती असेल? अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा, बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर असेल तर भिंगाची शक्ती किती असेल? पहिलं ऑप्शन पहा 4.0 डायप्टर, त्याच्यानंतर 0.25 डायप्टर, -4 डायप्टर, त्याच्यानंतर -4 डायप्टर. तर पहा मित्रांनो या ठिकाणी बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर असेल तर भिंगाची शक्ती किती असेल? तर भिंगाची शक्ती असणार मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 4 डायप्टर भिंगाची शक्ती या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा कार्बोनेट धातुके मर्यादित हवेमध्ये तीव्रपणे तापून ऑक्साईडमध्ये रूपांतरित करतात, या प्रक्रियेला काय म्हणतात? पहा, कार्बोनेट धातुके मर्यादित हवेमध्ये तीव्रपणे तापून ऑक्साईडमध्ये रूपांतरित करतात, या प्रक्रियेला काय म्हणतात? अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे. पहिलं ऑप्शन पहा विस्थापन, 2 नंबरचं ऑप्शन आहे रासायनिक बदल, 3 नंबरचं ऑप्शन आहे निस्तापन आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे कथिलीकरण. तर पहा, कार्बोनेट धातुके मर्यादित हवेमध्ये तीव्रपणे तापून ऑक्साईडमध्ये रूपांतरित करण्याची जी काही प्रक्रिया या प्रक्रियेला निस्तापन असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा 10 नंबरचा प्रश्न, उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमानुसार चालते? तर पहा, उपग्रहाचे प्रक्षेपाचे कार्य न्यूटनच्या कोणत्या गतीविषयक नियमानुसार चालते अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. तर हे जे काही पहिलं ऑप्शन दिले न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम, 2 नंबरचा ऑप्शन न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम, 3 नंबरचा ऑप्शन आहे न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे गतीविषयक चौथा नियम. तर या ठिकाणी पहा 4 तर नियम या ठिकाणी नाहीत, फक्त गतीविषयक 3च नियम मांडलेले आहेत. तर पहा, उपग्रहाचे प्रक्षेपाचे कार्य तर न्यूटनच्या गतीविषयक कितव्या नियमानुसार चालते? तर न्यूटनच्या गतीविषयक 3ऱ्या नियमानुसार चालते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा 11 नंबरचा प्रश्न, शुद्ध इथेनॉइक ॲसिडचा द्रवणांक किती असतो? शुद्ध इथेनॉइक ॲसिडचा द्रवणांक किती असतो? पहिलं ऑप्शन आहे पहा 18 डिग्री सेल्सिअस, 2 नंबरचा ऑप्शन आहे पहा मित्रांनो 19 डिग्री सेल्सिअस, 3 नंबरचा ऑप्शन आहे 17 डिग्री सेल्सिअस, 4 नंबरचा ऑप्शन आहे 15 डिग्री सेल्सिअस. तर शुद्ध इथेनॉइक ॲसिडचा जो काही द्रवणांक असतो तो असतो मित्रांनो 17 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवा. सर्व प्रश्न नोट डाऊन करत चला. सौर विद्युत गट हे कशापासून बनलेले असते? सौर विद्युत गट हे कशापासून बनलेले असते? पहिलं ऑप्शन पहा सिलिकॉनपासून, 2 नंबरचा आहे युरेनियमपासून, 3 नंबरचा आहे बोरोसिलिकेटपासून आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे हायड्रोजनपासून. तर सौर विद्युत जे काही घट असतात हे कशापासून बनलेले असतात? तर हे बनलेले असतात ऑप्शन क्रमांक 1 सिलिकॉनपासून बनलेले असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. सिलिकॉनपासून हे बनलेले असतात. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, रंध्रीय संघातील बहुतेक सर्व प्राण्याचे शरीर कशा स्वरूपाचे असते? पहा, रंध्रीय संघातील बहुतेक सर्व प्राण्याचे जे काही शरीर आहे कशा स्वरूपाचे असते? पहिलं ऑप्शन पहा असममित, 2 नंबर आहे आर्य सममिती, 3 नंबरचं आहे द्विपार्श्व सममिती आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व. तर पहा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर रंध्रीय संघातील जे काही प्राणी आहेत सर्व प्राण्याचं जे काही शरीर आहे असममिती दर्शवतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. रंध्रीय संघातील जेवढे प्राणी आहेत त्या सर्व प्राण्याचे शरीर असममिती दर्शवत असतं. त्याच्यानंतर पहा
14 नंबरचा प्रश्न, सायफिलिस हा आजार कशापासून होतो? सायफिलिस हा आजार कशापासून होतो? पहिलं ऑप्शन पहा जीवाणूपासून, विषाणूपासून. 2 नंबरचं ऑप्शन आहे जीवाणूपासून. 3 नंबरचं ऑप्शन आहे आदिजीवापासून आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो कवकापासून. तर सायफिलिस नावाचा जो काय आजार आहे तर हा कशापासून होतो? तर सायफिलिस नावाचा आजार हा होतो मित्रांनो जीवाणूपासून. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. सायफिलिस नावाचा आजार हा जीवाणूपासून होणारा महत्त्वाचा आजार आहे. त्याच्यानंतर 15 नंबरचा प्रश्न, कोणता प्राणी ॲनिलिडा व संधिपाद या दोघांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे? कोणता प्राणी ॲनिलिडा व संधिपाद या दोघांना जोडणारा दुवा आहे? तर पहिलं ऑप्शन पहा प्लॅटिपस. 2 नंबरचं ऑप्शन आहे पेरिपॅटस. 3 नंबरचं ऑप्शन आहे लंगफिश. 4 नंबरचं ऑप्शन आहे देवमासा. तर कोणता प्राणी ॲनिलिडा व संधिपाद, पहा ॲनिलिडा व संधिपाद या दोघांना जोडणारा दुवा आहे. ॲनिलिडा आणि संधिपाद या दोघांना जो काही जोडणारा दुवा आहे तर तो कोणता प्राणी? तो आहे मित्रांनो पॅरिपॅटस. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. जर तुम्ही ऑप्शन क्रमांक 2 निवडला असेल तर योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. 16 नंबरचा प्रश्न पहा, कायपेशी आणि मूलपेशी या दोन कोणत्या विभाजनाने तयार होतात? कायपेशी आणि मूलपेशी कोणत्या विभाजनाने तयार होतात अशा स्वरूपाचा प्रश्न विचारणार आहे. तर पहा या प्रश्नामध्ये ऑप्शन दिलेले पहा अर्धसूत्री. 2 नंबरचं ऑप्शन आहे सूत्री. 3 नंबरचं ऑप्शन आहे मुकुलाईन. 4 नंबरचं ऑप्शन आहे क्लोनिंग. तर काय पेशी आणि मूलपेशी या कोणत्या विभाजनाने तयार होतात? तर ह्या होतात मित्रांनो सूत्री विभाजनाने तयार होतात. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो आरोग्य शोकच्या मागच्या परीक्षेमध्ये या सूत्री विभाजनावर प्रश्न एक विचारला होता की यामध्ये मानवामध्ये एकूण 46 गुणसूत्रे असून यामध्ये 22 जोड्या यामध्ये 22 जोड्या अलिंग गुणसूत्राच्या असतात. तर त्यापैकी लिंग गुणसूत्राच्या जोड्या किती अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा 17 नंबरचा, अवकाशात सर्वप्रथम कोणत्या देशाने यान पाठवले होते? अवकाशामध्ये सर्वप्रथम कोणत्या देशाने यान पाठवले होते? पहिलं ऑप्शन पहा रशिया. 2 नंबरचं ऑप्शन आहे अमेरिका. 3 नंबरचं ऑप्शन आहे चीन. 4 नंबरचं ऑप्शन आहे जपान. तर अवकाशामध्ये सर्वप्रथम यान कोणत्या देशाने पाठवले? तर रशिया या देशाने अवकाशामध्ये सर्वप्रथम यान पाठवलेलं होतं. त्याच्यानंतर पहा विडॉल ही चाचणी कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरली जाते? विडॉल नावाची चाचणी हा प्रश्न म्हणजे एक कोणत्या आजाराची कोणती पद्धत वापरली जाते हा कंपल्सरी एक प्रश्न विचारला जाते. विडॉल नावाची चाचणी कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर विडॉल नावाची चाचणी विषमज्वर, कावीळ, डायबिटीज आणि वरीलपैकी सर्व. तर विडॉल नावाची चाचणी विषमज्वर या आजारासाठी वापरली जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. 19 नंबरचा प्रश्न पहा, हिरा या धातूचा अपवर्तनांक खालीलपैकी कोणता? हिरा या धातूचा अपवर्तनांक आपल्याला सांगायचा आहे. पहिलं ऑप्शन पहा 2.42. 2 नंबरचं ऑप्शन आहे 1.42. 3 नंबरचं ऑप्शन आहे 4.42. 4 नंबरचं ऑप्शन आहे 1.11. तरचा हिऱ्याचा अपवर्तनांक तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. तर हिऱ्याचा अपवर्तनांक असणार ऑप्शन क्रमांक 1 2.42 हा हिऱ्याचा अपवर्तनांक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. आजच्या T20 सिरीजमधला शेवटचा क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहत आहोत. पेशीचा अभ्यास करणारे शास्त्राला काय म्हणतात? पेशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? पहिलं ऑप्शन पहा हिमेटॉलॉजी. 2 नंबरचं ऑप्शन आहे सायकॉलॉजी. 3 नंबरचं ऑप्शन आहे सायटॉलॉजी. 4 नंबरचं ऑप्शन आहे बायोलॉजी. तर पेशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर पेशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सायटॉलॉजी असं म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. म्हणजेच पेशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सायटॉलॉजी असं म्हटलं जातं. हिमेटॉलॉजी म्हणजे काय? तर हिमेटॉलॉजी म्हणजे रक्ताचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हिमेटॉलॉजी. सायकॉलॉजी म्हणजेच मित्रांनो आपल्या या ठिकाणी जी काही स्नायू असतात स्नायूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सायकॉलॉजी असं म्हटलं जातं. आणि सायटॉलॉजी म्हणजे आपल्या पेशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सायटॉलॉजी असं म्हटलं जातं. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हे महत्त्वाचे प्रश्न 20 आपण घेतलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न पाहूयात. तर मित्रांनो या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रश्न पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रापर्यंत शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा. हे प्रश्न तुम्हाला 20 पैकी किती क्वेश्चन बरोबर आले हे नक्की सांगा. आणि जर तुम्हाला कमी मार्क जर येत असतील तर मित्रांनो 10वीचे जे काही भाग 1 आणि भाग 2 विज्ञानचे पुस्तक आहेत हे चांगल्या प्रकारे वाचा. आणि जे काही टेस्ट सिरीज आहे टेस्ट सिरीज सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याचनुसार मित्रांनो जे की सराव प्रश्न असतात हे सराव प्रश्न चांगल्या प्रकारे करत चला. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. थँक्यू. धन्यवाद.